नमस्कार. DLB लर्निंग पॉईंटमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण BCom प्रथम वर्षातील सत्र 1 मधील मराठी विषय शिकणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण काळी आई ही कथा बघितली होती. या व्हिडिओमध्ये आपण गद्य विभागात संत तुकारामांचे अभंग बघणार आहोत आणि याचे लेखक आहेत निर्मल कुमार फडकुले. सर्वात आधी आपण लेखकांचा परिचय बघूया. निर्मल कुमार जीवनदास फडकुले असे लेखकाचे नाव आहे. त्यांचे जन्मवर्ष 1928 ते मृत्यूवर्ष 2006 आहे. हे लेखक निर्मल कुमार जीवनदास फडकुले हे मराठी संत साहित्याचे एक मोठे अभ्यासक होते, एक साक्षेपी होते, एक रसिक समीक्षक या नावाने ते मराठी वाचकांना परिचित आहे. 1955 पासून महाविद्यालयात मराठीच्या पदव्युत्तर स्तरांवरील वर्गांना ते शिकवत असतानाच एक लोकप्रिय आणि अभ्यासू वक्ते म्हणूनही त्यांनी कीर्ती संपादन केली होती. लोकहितवादी, काल आणि कर्तृत्व, संत तुकाराम एक चिंतन, साहित्यबोध, हिरव्या वाटा, काही रंग काही रेषा, आनंदाची डहाळी इत्यादी त्यांनी पुस्तके प्रकाशित केलेली आहे. याशिवाय काही पुस्तकेही त्यांनी स्वतंत्र आणि सहकार्याने पण संपादित केलेले आहेत. त्याचे नाव प्रबोधनातील पाऊलखुणा, चिपळूणकरांचे 3 निबंध अशी काही स्वतंत्र पुस्तके त्यांनी संपादित केलेली आहे. तर निवडक, लोकहितवादी, कल्लोळ अमृताचे अशी पुस्तके त्यांनी सहकार्याने पण प्रकाशित केलेली आहे. लोकहितवादी आणि संत कवी तुकाराम यांच्या साहित्याच्या व्यक्तिमत्वाचा या लेखकांनी शोध घेतला आणि त्यांच्या वाङ्मयीन प्रतिमा त्यांनी नव्या दृष्टीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लालित्य आणि चिंतनशीलता, रसिकत्व आणि अवखळपणा, रसशोधक आणि रससिद्ध शैलीचा नवेपणा हे त्यांच्या ललित लेखनाचे विशेष भाग आहे. ललित लेखन आणि संत साहित्याच्या लेखनासोबतच त्यांची आस्वाद समीक्षा ही पूर्णपणे ठरणारी आहे. भैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराचे पण ते मानकरी आहेत. अशा या पाठातून त्यांनी सांगितलेलं आहे, असं संत तुकारामांचे अभंग या पाठातून त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमिका आहे. जवळपास 12व्या शतकापासून वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राशी अध्यात्माच्या बाबतीत समता आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच प्रत्येक जाती धर्माला भक्ती करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. या वारकरी संप्रदायातील भक्तांनी जे साहित्य लेखन केले आहे ते महाराष्ट्रातील लोकांसाठी अनमोल असा ठेवा आहे. संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकारामांपर्यंतचा जो वारकरी संप्रदायाचा प्रवास आहे हा खरोखरच उपदेश करणार आहे आणि हे उल्लेखनीय सुद्धा आहे. महाराष्ट्राला संत तुकारामांचा प्रवास हा अशा अद्भुत अशा संघर्षाने बनला आहे. जेव्हा त्यांचे अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आले आणि हे अभंग वर आले तर या घटनेत त्यांच्या जीवनाचा कार्यवाह दिसून येतो. आणि कोणतीही वस्तू जर एकदा बुडवल्यावर
ती वर येत नाही. पण अभंग संत तुकारामांचे अभंग वर आले तेव्हा सर्व लोकांनी हे अभंग संकलित करणे सुरू केले आणि हे सर्व अभंग आज आपल्या मराठी माणसाला अभ्यासासाठी उपलब्ध आहे. अशा या प्रस्तुत पाठातून संत तुकारामांचे अतिशय मार्मिक विचार लेखकांनी आपल्यासमोर मांडले आहे. त्याला तोड नाही, कशाचीही तोड नाही. तर आता आपण संत तुकारामांच्या अभंगांना सुरुवात करूया. काय म्हटलंय त्यांनी? देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी. साखरीचे मूळ ऊस तैसा देही देव दिसे. दुधी असता नवनीत नेने तयाचे मतीत. तुका सांगे मूळ जना देही देव का पाहना. हे जे अभंग आहे यांचे स्पष्टीकरण त्यांनी समोर दिले आहे ते आपण बघूया. एक एक ओळीचे मी एक एक स्पष्टीकरण तुम्हाला सांगते. या ओळींमध्ये संत तुकारामांनी म्हटलेलं आहे देव कुठे आहे. देव कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्याला सांगितलेलं आहे. या अभंगातून आपल्याला या प्रश्नाचं देव कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे. एक एक ओळीचे मी एक एक तुम्हाला स्पष्टीकरण समजून सांगते. देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. देव कुठे आहे? देवाचा शोध घेण्यासाठी माणसं रानावनात हिंडतात, डोंगर पर्वत पालथे घालतात, पण ते कुठे? आपल्या देहात असते. आपल्या देहात आहे ते. आपल्या देहात असून आपण त्या देवाचा शोध घेण्यासाठी रानावनात हिंडतो, डोंगर पर्वतां पालथे घालतो. देव आहे, बघा पुढची ओळ. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. देव आपल्या अंतर्यानातच आहे, पण आपण आपल्या आत्मेत न बघता, आपल्या मनात न बघता, देव आपल्या अंतर्यात्मेत आहे, आपल्या मनात आहे, आपल्या हृदयात आहे, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही, ते बघत नाही. आणि आपण दूरदूरच्या तीर्थयात्रा करतो, नद्या समुद्रांमध्ये स्नान करतो, तिथल्या मंदिरात जातो, आपण समजूत करून घेतो की मूर्तीत देव आहे, म्हणून आपण व्यर्थ हिंडत राहतो. पण आपल्याला देव दिसत नाही, सापडत नाही. कारण की देव कुठे असते? देव आपल्या अंतरात्मेतच असते, आपल्या मनातच असते. समोर दिलेलं आहे नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी. नाभी मृगाचे कस्तुरी, नाभी मृगाचे कस्तुरी. आता इथे हरणाचं वर्णन दिलेलं आहे की कस्तुरी नावाचे जे सुगंधित द्रव्य असते ते हरिणाजवळच आहे, हरणाच्या नाभीतच आहे. तरी हरिण त्या कस्तुरीचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे दूरवर रानावनातून त्या सुगंधित कस्तुरीचा शोध घेण्यासाठी त्या गंधानं मोहित होऊन इकडे तिकडे फिरत राहते. आणि ते सुगंध कुठून येते हे तिला माहीत नसते आणि ती इकडे तिकडे फिरत राहते. पण ते जी कस्तुरीचं केंद्र त्या हरणाच्या नाभीतच असते. आणि हा सुगंध, हा अलौकिक सुगंध, हा गंध, कस्तुरीचे गंध तिच्या इतक्या जवळ असते की तिला कळत सुद्धा नाही की हे
सुगंध कुठून येत आहे आणि कुठे आहे. म्हणजे आपल्या खरं सांगायचं तर देव हे बाहेर कुठेही नाही, तर आपल्या अंतर्मनात असतो, आपल्या मनात असतो, आपल्या हृदयात असतात. म्हणून तुकोबा म्हणतात, अरे कशाला फिरतोस वन वन, इतके तीर्थयात्रा करतो तर दिसला का तुला देव, सापडला का नाही. तू त्याला बाहेर बघण्याचा प्रयत्न करत आहेस, पण तो तुझ्या अंतरंगात आहे. तू स्वतः अंतर्मुख हो, तू स्वतःच्या मनात निरखून बघ. तुझ्या देहातच, तुझ्या मनातच तो देव तुला दिसेल. तू त्याच्याकडे न बघता तू त्याच्याकडे पाठ फिरून तुझ्या अंतर्मनाकडे, अंतर्मुखाकडे, तुझ्या मनाकडे तू पाठ फिरवून तू साऱ्या जगाकडे बघत आहेस. आणि देव सदैव तो आपल्या भक्तांच्या अंतर्मनातच असते. देह हेच त्याचं मंदिर असते. पुढील ओळ बघा. साखरेचे मूळ ऊस, तैसा देही देव दिसे. काय म्हटलेलं आहे? ऊसात जशी साखर असते, त्याप्रमाणे आपल्या देहाच्या अणुरेणूत, आपल्या प्रत्येक कणात तो देव सामावलेला असते. पुढे काय म्हटलंय? दुधी असता नवनीत, नेने तथा तयाचे मथित. जसं पहिल्या वेळेस सांगितलं की उसात जशी साखर असते, तसंच देवसुद्धा आपल्या देहाच्या, आपल्या रक्तात तो सामावलेला असतो. आपल्या कणाकणात तो सामावलेला असतो. तसंच दुधात जशी लोणी असते, पण ते माणसाला कळत नाही. मंथन केल्याशिवाय, म्हणजे पूर्ण फाळून बघितल्याशिवाय, पूर्ण ते चिंतन केल्याशिवाय लोणी मिळत नाही. तसंच आपल्या मनाचा आपण सगळ्या गोष्टी आपण निवळून बघितलं पाहिजे, तरच आपल्याला परमेश्वर प्रकट होऊन आपल्याला एवढंच म्हणेल की अरे वेड्या, माझी हाक तुला ऐकू येत नव्हती. तू बाहेरचं सगळ्यांचं ऐकत होतास, पण मी जे तुला सांगत होतो, तुझं हृदय तुला जे सांगत होतं, ते तुला मात्र जाणवत नव्हतं. होतं ना की आपण बाहेरचे लोक आपल्याला जे सांगतात, आपण बाहेरच्यांचं, पण आपलं जे हृदय, आपलं मन जे आपल्याला सांगते, आपण त्यांना मानत नाही, त्यांचं ऐकत नाही, आणि बाहेरच्यांचे जे सांगतात त्यांचं आपण ऐकतो. म्हणून संत तुकोबा म्हणतात, तू अरे वेळ्या, माझी हाक तुला ऐकू येत नाही. तू बाहेरचे शेकडो आवाज ग्रहण करीत होतास, शेकडो लोकांचं ऐकत होतास, पण माझं तुला हृदय सदर जे झंकारित होणार जे दैवी संगीत होतं, ते मात्र तुला जाणत नव्हतं. आता मी तुझ्या देहात, मनात, बुद्धीत, साऱ्या प्राणांत पूर्णपणे मिसळून गेल्या, हे तू आता ध्यानात घे. आणि जो बाहेर पाहतो त्याला देव भेटत नाही, जो आपल्या अंतःकरणात, आपल्या दैनंदिन जीवनात शोधतो, त्यालाच देव दिसतो. हे असं संत तुकोबा सांगतात. पुढील काय म्हटलेलं आहे बघूया. तुका सांगे मूळ जना, देही देव का पाहना. तुकाराम महाराज सांगतात पुढ्या ओळीमध्ये, तुकोबांची जे देवविषयक जे दृष्टी आहे ती कशी सूक्ष्म आणि व्यापक होती. ते सांगतात की जशी साखर उसात असते, लोणी दुधात असते, तसंच आपले सर्वांचे परिचित देव हे आपल्या आपल्या देहांमध्ये असते. म्हणून देव आणि देह यांचं ते एक अभिन्नत्व ते सिद्ध करतात. आणि सारं जग ह्या परमेश्वरी शक्तीचा आविष्कार आहे, हे त्यांनी त्यांच्या अभंगातून सुलभपणे
मांडून दिलेला आहे. त्यांनी सुलभपणे सांगितलेलं आहे. देव कुठे आहे हे तुम्ही इकडे तिकडे न बघता तुम्ही स्वतःच्या अंतर्मनात बघा, तुम्ही तुमच्या हृदयात बघा, तर तुम्हाला दिसेल. पुढे बघूया आपण. त्यांनी सांगितलेलं आहे, जसं तुम्ही दगडाच्या संत तुकारामांच्या अभंगात सांगितलं आहे की विश्वाच्या अणुरेणूतच कणाकणात ही ईश्वरी शक्ती सामावलेली आहे. माणसाच्या मनात पण ती आहेतच. माणूसच हे ईश्वराचे एक रूप आहे. आणि हे विश्वरूप झालेला जो संत असतो त्यालाच लक्षात येतं. आपण सामान्य माणसं काय करतो, एका दगडाला शेंदूर फासतो आणि लावतो आणि त्याला आपण देव मानतो. पण जर आपण बघितलं, जनी जनार्दन जगी जगदीश्वर आहे, आपल्या आत्म्यातच परमात्मा आहे याची अनुभूती येते. आपण जर आपल्या अंतरात्म्यात पाहिलं तर आपल्याला त्यातच देव दिसतं. आपल्याला दगडाला शेंदूर लावायची गरज नसते. आणि देव आहे अंतर्यामी. अंतरीच्या देव पाहण्यासाठी स्थूल दृष्टीचा उपयोग नाही, इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. आपल्या सूक्ष्म आणि व्यापक प्रमाणे सूक्ष्म होऊन अगदी कणाकणात सूक्ष्म पद्धतीने आणि व्यापक पद्धतीने ती शोधावी लागते. आणि खरं तर देव होऊनच आपल्याला देव पाहावा लागतो. मग सारं विश्वभराचे दर्शन आपल्याला घडू शकतं. तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा, तीर्थयात्रे करण्यापेक्षा तुम्ही मनरूपी तीर्थाची यात्रा करावी असं संत तुकाराम महाराज सांगतात. ते सांगतात की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, पुढील या 3 ओळींच्या अभंगामध्ये ते सांगत आहे, रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवा ही आगोज पळती आघात, येऊन या नित्य नित्य करी. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघियांचे काळे केले तोंड. याचं आपण स्पष्टीकरण बघूया एक एक ओळींचं. रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. या त्यांनी सांगितल्या संत तुकारामांनी त्यांच्या जीवनाची एक संघर्षाची कहाणी सांगितलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही दिवस रात्र युद्ध केलेले आहे. दिवस रात्र आम्ही युद्धाचे प्रसंग बघितलेले आहे. युद्धाचे प्रसंग होते. दिवस रात्र आम्ही संघर्ष केलेले आहे. अंतर्बाह्य जगही आणि अंतर्बाह्य जग आणि मन, जगात आणि मनात ह्या दोन्ही गोष्टींसाठी आम्ही संघर्ष केलेले आहे. त्यात त्यांनी एक कहाणी सांगितली आहे त्यांची. सुरुवातीचे 20-21 वर्ष तुकोबांच्या जीवनात म्हणजे एकदम हे गेले, फारशी खळबळ नव्हती. पण ज्या वाटेवरून ते चालत होते ती वाट अगदी साधी सरळ होती. ते फारसे असे खडगे नव्हते. पण पुढे दुष्काळ आला आणि दुष्काळाची आपत्ती आल्यामुळे सारं घर धुवून निघालं. त्यात दुष्काळातच, अशा त्या भयानक दुष्काळात तुकोबांची पहिली पत्नी आणि मूल यांचा मृत्यू झाला. आईवडिलांचा मृत्यू आधीच झालेला होता. वडील भाऊ सावजी पहिल्यापासूनच विरक्त होते. त्यांच्या पत्नीचे मृत्यूनंतर, देहावसान झाल्यानंतर संत तुकाराम महाराज तीर्थयात्रेला एकदा घरून निघून गेले
तर ते परतलेच नाही. आणि अशातच नियतीच्या वेगवान लाटेनं तुकारामांच्या आयुष्यात प्रचंड भली मोठी उलटापालट केली. दुर्दैवाने आघात झेलता तुकोबा अंतर्मुख झाले आणि ते त्यांच्या परिस्थितीचे चिंतन करू लागले होते. आता उद्ध्वस्त झालेला पूर्ण प्रपंचचा ते विचार करू लागले. त्यांच्या वैचारिक भावनिक संघर्ष तीव्र, त्यांच्या विचारशील म्हणजे त्यांच्या मनातला जो वैचारिक आणि भावनिक संघर्ष होता तो तीव्र होता. अशाच वातावरणात एखादी पान गिरक्या घेत राहावं, फिरत राहावं अशी तुकारामांची अवस्था झालेली होती. पण परमार्थाच्या दिशेनं त्यांच्या मनाने एक झेप घेतली आणि साऱ्या प्रापंचिक सुखदुःखांच्या पलीकडे जाण्याची ओढ त्यांच्या मनाला लागली होती. पंख झेप घेऊ पाहत होते, पण त्यांचे पाय हे जमिनीशी बांधलेले होते. या प्रकारचा त्यांनी संघर्ष, अशा प्रकारचा त्यांनी अटीतटीचा खूप मोठा संघर्ष त्यांच्या प्रत्येक मुमुक्षीच्या मनात नेहमीच होतो. म्हणजे जेही साधू संत असतात, प्रत्येक साधू संतांच्या मनात अशा प्रकारच्या अटीतटीचा संघर्ष प्रत्येक साधू संतांच्या मनात आणि त्यांच्यासोबत नेहमीच होत असतं. विशेष म्हणजे त्यांना अशा प्रकारच्या विविध संघर्षांना तोंड द्यावे लागते आणि त्यावर अनेक संघर्ष त्यांच्या समोर येतात आणि त्याच्याशी दोन हात करून लढून त्यांना सामोरं जावं लागतं. तुकोबांच्या जागी जर एखादा दुबळा माणूस असता तर तो कधीचा खचून गेला असता. पण तुकोबा हे खचले नाही. ते पुन्हा उठून उभे राहिले आणि सगळं आघात सहन करीत हा वीर पुरुष आपण चालतच राहिला. म्हणून जे आपल्या अंतःकरणाला प्रवृत्तीला पटेल तेच ते करत राहिले. जीवा ही पुढे म्हटलेलं आहे, पुढील ओळ म्हटलेली आहे, जीवा ही आगोज पडती आघात येऊन नित्य नित्य करी. तुकोबांच्या लढा जितकं स्वतःच्या मनाशी होता तितकाच तो बाहेरच्या जगाशी सुद्धा होता. ते ध्येयवादी संताला आहे जे आजूबाजूचे जग आहे ते कधी या श्रेष्ठ ध्येयवादी संताला ओळखू शकले नाही. पण आता व्यवहारात बुडालेला एक सामान्य वाणी एवढीच त्यांच्या जगात त्यांच्या हिशेबी त्यांची किंमत होती. तुकोबांच्या ठायी असलेले जे कवित्व, जे संतत्व, त्यांचे विचारसंपन्न मन बाह्य जगाला लवकर उमजलं नाही, त्यांना समजलंच नाही. जाती व्यवस्थेतही त्यांना खालचंच स्थान मिळालेलं होतं. म्हणूनच यातिशूद्र वैश्य केला व्यवसाय, शूद्रवंशी जन्मलो, घोकाया अक्षर मज नाही अधिकर, असे खिन्नतेचे उद्गार त्यांना अनेक ठिकाणी काढावे लागले. उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या लोकांनी तुकोबांच्या वाटेत काटे पसरल्याचा इतिहास जगजाहीर आहेत. तुकोबा हे परमेश्वराचे अत्यंत खूप मोठे भले उत्कट भक्त होते. ते तत्वचिंतक होते, तत्व दिलेला शब्द पाळणारे होते. त्यांनी सर्वसामान्य माणसावर आपल्या मायेचा वर्षाव करून त्यांचे दुःख हलकं करणारे मित्र होते आणि आईच्या वात्सल्याने रंजल्या गंजल्या लोकांना ते पोटाशी धरत होते. कारण की अंधाराशी लढायचं असेल तर अंतःकरणातला प्रेमाचा दीपक प्रज्वलित केला पाहिजे, मन प्रसन्न ठेवलं पाहिजे आणि पायाखाली काटे असतानाही आपण
आपल्या हृदयातला सुगंध जगाला दिला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती आणि यासाठीच त्यांचा संघर्ष सुरू होता. यासाठीच ते संघर्ष करत राहिले. पुढील ओळ म्हटलेली आहे, तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघियांचे काळे केले तोंड. यात आपल्याला सांगितलं आहे, तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघियांचे काळे केले तोंड. विठ्ठल नामाच्या प्रभावानं आपण सर्व संकट नाहीशी केली, हे आनंदोद्गार तुकोबा काढतात. ते म्हणतात की जीवन हे लहान मोठ्या संघर्षाने भरलेलं आहे. काही कवींनी आयुष्याला क्रीडांगणाची उपमा दिली, पण जीवित हे एक रणांगण आहे. येथे हाच अनुभव बहुसंख्य लोकांना येतो. काहींच्या संघर्ष करूनही काहींच्या पदरी यश येतं, तर संघर्ष करूनही काहींच्या पदरी अपयश येतं. कोणाला संघर्ष न करता गुण येतं, कोणाला संघर्ष करूनही अपयश सहन करावं लागतं. अशा प्रत्येक संताला, क्रांतिकारकाला आणि महापुरुषाला अशा पराभवाचे चटके सहन करावे लागतात. म्हणूनच त्यांना तो पराजयातूनही आत्मविजयाकडे निग्रहाने, निस्वार्थाने वाटचाल करीत राहतो. आणि संघर्ष केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही. केवळ अपघाताने आलेला तात्पुरता मोठेपणा अल्पकाळ टिकतो, पण ज्ञानेश्वर तुकारामांसारखे जे महनीय मोठे संत आहे, हे आंतरिक आणि बाह्य संघर्ष करीत राहिले. म्हणूनच त्यांच्या महानतेच्या ध्रुवताऱ्यापर्यंत ते पोचलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशुभाशी, अन्यायाशी, अधर्माशी लढा देत उच्च मूल्य विजयी होत असतात. हा या अभंगाचा भावार्थ आहे. या अभंगातून सांगितलेला आहे. पुढील ओळ बघूया आपण. पुढील अभंग बघूया काय म्हटलंय ते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसाना, रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कमंडलू देह उपचारा, जानविले वारा अवसरू, हरिकथा भोजन पखळी विस्तार, करोनी प्रकार सेवू रुची, तुका मने होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणांशी. या अभंगाचं आपण स्पष्टीकरण बघूया. याचा आपण भावार्थ समजून घेऊया. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. यात असं सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा तुकारामांचे एक प्रसन्न करणारा, मन प्रसन्न करणारा, त्यांच्या रसज्ञ वृत्तीचं हृदयस्थ वत्सलेचे दर्शन घडवणारा हा एक असं मन प्रसन्न करणारा एक अभंग आहे. केव्हाही हा अभंग जर गुणगुणवला तर मन समाधानाने भरून जाते. तुकोबा म्हणतात, वृक्षवल्ली, वृक्ष आणि वेल हे वनात राहणारे आहेत, वनात राहणारे प्राणी आहे. हे जेव्हा गातात, हे सुस्वर गायन करणारे जे पक्षी आहे ते आमचे सोयरे आहेत. यावरून तुकोबांचं झाडावरचं, वेलींवरचं, पक्ष्यांवरचं जे प्रेम आहे हे आपल्याला प्रेरणा देणारे आहेत. वृक्ष, वेली, गवत, रानातले वेगवेगळे पशु पक्षी हे त्यांना अगदी जवळचे वाटतात. ते त्यांच्याशी एकरूप झालेले आहे. सृष्टीचे आणि जणू तुकोबांचे जन्मोजन्मीचे अनुबंध आहे असे ते
होत असे सांगत आहे. सारी सृष्टी ही त्यांच्या अगदी जवळची आहे. ही त्याच्याच व्यक्तित्वाची अभिव्यक्ती आहे. त्यांच्याच व्यक्तित्वातला एक भाग आहे असं त्यांना पटलेलं आहे. पुढील ओळ बघूया. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या सुखाचं वर्णन आपल्याच भाषेत केलं आहे. त्यांनी त्यांच्या सुखाचे वर्णन त्यांच्याच भाषेत केलं आहे. आकाशाच्या मंडपात सारी पृथ्वी हे त्यांचं आसन आहे. त्यांचं मन सर्वत्र क्रीडा करू शकते. पुढील ओळ बघूया. काय म्हटलेलं आहे. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. त्यांचे मन जिथे रमेल. आकाशात मंडपात सारी पृथ्वी त्यांच्या आसन आहे. माझं मन सर्वत्र क्रीडा म्हणजे तुकोबांचं सर्व मन हे क्रीडा करू शकतं. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे. कंथ कमंडलू. बघूया आपण समोरची ओळ. कंथा कमंडलू देह उपचारा. कथा कमंडलू देह उपचारा, जानविले वारा अवसरू. त्यांनी यातून सांगितलेलं आहे की आज आपण कुठे हे बघा. यांनी सांगितलेलं आहे आज आपण निसर्गापासून दूर गेलो आहे. आपण वेगवेगळ्या क्रीडा करू शकतो. आज तुकोबांच्या निर्मळ मनाने, निरुपाधिक मनाने सोज्जळ दर्शन या अभ्योगातून त्यांनी घडवलं आहे, दाखवलेलं आहे. आज आपण निसर्गापासून दूर गेलो. आपल्या या आयुष्यात वृक्षवेली पशुपक्षी आपल्याला दिसत नाही. आपण त्यांच्या मेळ्यांमध्ये रमत होतो आणि आज आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात हरवून गेलो. टी व्हीवर दिसणारं झाड हे आपल्याला आवडतं, पण कधी आपण झाड डोळा भरून बघितलेलं नाही आहे. पुढील यात काय म्हटलं आहे त्यांनी. हरिकथा भोजन पखडी विस्तार, करोनी प्रकार सेवू रुची. यात त्यांनी म्हटलेलं आहे हरिकथेच्या आकंत भोजन आपण करतो. म्हणजे हरिकथा आपण ऐकतो, हरिकथेच्या आकंत भोजन करतो, पण त्याची जी रुची आहे ती आगळीच आहे. समोर त्यांनी सांगितलेलं आहे. तुका मने होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की या अशा हर्षनिर्भर वातावरणात आपण आपल्याच मनाशी संवाद करतो. तुकोबा स्वतःच्याच मनाशी संवाद करत राहिले, स्वतःशीच वादविवादी करत राहिले. तुकोबांच्या निर्मळ निरुपाधिक मनाचं सोज्वळ दर्शन या अपंगातून आपल्याला घडत आहे. आपण आधी पक्ष्यांचा आवाज कानावर यायचा, आता तसं येत नाही. आता आपण फिल्मी धांगडधिंगातच रंगलो आहे. टी व्ही सिरियल बघतो, टी व्हीतच आपण फिल्म बघतो आणि हे करतो. म्हणून आपण आता सृष्टीशी आपली मैत्री होत नाही आहे. आपण चार भिंतीत कोंडून राहतो आणि आपण स्वतःला मॉडर्न समजून
समजतो, म्हणून आपल्याला तुकोबांच्या या सुखाची कल्पना येत नाही आहे. पृथ्वीच्या आसनावर निळ्या नभाखाली बसून वृक्षवेलीशी संवाद साधणे म्हणजे झाडांसोबत एकरूप होणं, वृक्षवेलींसोबत बोलणं, त्यांना न्याहाळणं, हे आता आपल्यासोबत होत नाही. म्हणून संत तुकोबा सांगतात की तुम्ही ते जे झाड आहेत, ते वृक्षवेली आहे, त्यांच्यासोबत तुम्ही संवाद करा, एकरूप व्हा, त्यांच्यासोबत तुम्ही संवाद करा. आणि ते आपल्याला एकच संदेश देतात की बाबांनो, निसर्गावर प्रेम करा. सृष्टीचे संगीत हृदयाने ऐका, फिल्मी संगीत नाही. निसर्गाच्या वातावरणात एकरूप होऊन त्यांचे जे संगीत आहे, त्यांचे झुळझुळ आवाज आहे, तो ऐका. त्यांचे संगीत तुम्ही हृदयाने ऐका. निसर्गाच्या मनमोकळ्या सहवासात राहायला हवं. त्यातला आनंद आपण भरभरून घ्यायला हवं. तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं जीवन जगायला अर्थ आहे. यासाठी त्यांनी माथ्यावरच्या आकाशाचं सुद्धा उदाहरण घेतलं. पहाटेची धुसळ आकाश, सकाळच्या सूर्यकिरणांनी उजळलेलं आकाश, रात्रीच्या अंधारात चमचमणाऱ्या चांदण्यांचं ते आभाळ, काळ्या ढगांनी भरलेलं आकाश, वृक्षवेली, हिरवगाळ गवत, खळाळून वाहणारे ओढे, गळणारी पाने आणि त्यांच्या जागी येत असलेली लालसर कोवळी चिमुकली पान, हे सर्व आश्चर्यकारक गोष्टी आहेत. ह्या सृष्टीच्या सौंदर्याची आणि नाविन्याची ही गोष्ट आहे. आणि आश्चर्यकारक या गोष्टी असतात. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आश्चर्यकारक असतात आणि कधीही न ओसरणारी असतात. या यात्रेत तुकोबा आनंदाने सहभागी झाले आहे आणि आपल्यालाही त्यांच्याबरोबर 2 पावले टाकता आली पाहिजेत, असं तुकोबा महाराजांनी त्यांच्या जीवनपटात सांगितलेलं आहे की माणसाने काय करायला पाहिजे, कसं या जगण्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे, कसं जीवनाशी संघर्ष करून, कसं त्यांनी आपल्या मनातल्या, आपल्या देहातल्या, आपल्या अंतर्मनातल्या देवाला ओळखलं पाहिजे, त्या देवाला शोधता आलं पाहिजे. देव हा दुसरीकडे कुठेही नसून तर ते आपल्या अंतर्मनात आहेत. आपण आपल्या अंतर्मनाशी एकरूप होऊन आपण आपल्यातलेच अंतर्मनातल्या देवाला शोधलं पाहिजे आणि ते आपल्याला शोधता आलं पाहिजे, असं संत तुकारामांनी या अभंगातून आपल्याला स्पष्ट सांगितलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि यातील तुम्हाला यातील प्रश्नांची उत्तरे पाहिजे की नाही आणि पाहिजे तर कोणते, लहान, दीर्घ की संक्षिप्त, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याप्रकारे आम्ही व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट देत राहू. धन्यवाद.